कोकणात परशुरामाच्या मंदिरात दाल खिचडी बरोबर लय भारी लोणचं खाल्लं. कोकणात गेलो आमची निम्मी टीम परशुराम टेकडीवर आणि निम्मी टीम परशुराम मंदिरात चुकून आलती. पण देवळात जायच्या आधीच आम्हाला पायथ्याला गोशाळा दिसली. चला म्हणलं बघूया तरी कसली असत्या गोशाळा. पण तिथं ऑलरेडी चाराजारीचा कार्यक्रम चाललेला होता. पण त्यातली एक गाय आत्मनिर्भर असल्यामुळे ती काय चारलेलं खातच नव्हती. म्हणून तिला पाक तोंडापाशी जाऊन का ग म्हणून विचारलं तर शटाप एका बुक्कीत पाडीन म्हणली. पण आमच्या अनुश्रीला काय पण करून गायला चारा घालायचाच होता. त्यामुळे आम्ही तिघं पण तिथं हुस्तवर निवांत वाट बघत बसलो. वाट बघून बघून तिने रट्ट खायच्या आज आम्ही देवळात जायचा निर्णय घेतला. शेवटी कसं बसं 50 पायऱ्या चढून देवळात आलो तर देवळ असलं चकाचक असलं टापटिपीत होतं ना की डोळ्याचं पारणच फिटलं. कोकणात आल्यानंतरचा हे वेगळाच आनंद मिळाला आम्हाला. बरं झालं म्हणलं चुकून का होईना पण चांगल्या ठिकाणी आलो. आनंदाच्या भरात मोबाईल कॅमेरा बंद ठेवायच्या सूचनेकडे आमचं लक्षच गेलं नाही. त्यामुळे गेल्या गेल्या कोकणातला स्पेशल काव खाल्ला. दर्शन घेऊन बाकीचा नजारा बघितल्यावर लय भारी वाटायला लागलं. ह्या देवळात इतकं भारी भारी सगळं बघण्यासारखं आहे ना, आई शपथ बरं झालं म्हणलं इथं आलो. इतकं जुनं आणि इतकं भारी भारी माग बघा असं तळ पण आहे. असला नजारा फक्त आणि फक्त कोकणातच बघायला मिळणार. सगळ्या देवळांची दर्शन घेतल्यावर बाहेर आलो तेव्हा तिथं ब्रह्मेंद्र स्वामींची समाधी पण दिसली. त्यामुळे ही सगळं बघून बरं झालं कोकणामध्ये ट्रिपला आलो असं वाटायला लागलं. पण एवढं सगळं बघून आम्हाला सगळ्यांना एकदमच भुका लागली. पण त्याची पण सोय तिथं खाली एकदम फ्री मध्ये होती. त्यात प्रसादात दाल खिचडी आणि लोणचं त्यानं तर माहोलच बनवला. त्यामुळे फक्त गबा गबा खायचा कार्यक्रम आम्ही राबवला. अशा प्रकारे चुकून कोकणात आलेल्या परशुराम मंदिरामध्ये आम्ही आयुष्याचा आनंद घेतला.